काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? ठरवून टाकली तारीख. मोठ्यांना काही विचारणं नाही, त्यांना सांगणं नाही, समाजाला विसरून जायचं. चांगलंय, छान आहे, उत्तम आहे, उत्तम आहे. असं असं काही नाहीये. तारीख म्हणजे काय ठरतीये अजून, नाही का ग? अजून ठरते म्हणजे काय? म्हणजे काय? तारीख ठरली नाही? नाही म्हणजे दादा, अरे काय झालंय, मैत्री आहे ना आपली, म्हणजे आपली होणारी सून, तिचे आई बाबा दोघही सध्या कामामध्ये खूप बिझी आहेत, त्यामुळं तारीख ठरायला जरा वेळ लागणार आहे, एवढंच, बाकी काही नाही. तू काय म्हणालास? अरे हो, तू तुझ्या कानाचा प्रॉब्लेम माझ्या लक्षातच राहत नाही. मैत्री आहे ना, मैत्री. हळू बोल, माझे कान शाबूत आहेत, हळू बोल. मैत्रीच्या आई बाबांना सध्या कामात बिझी असणार प्रॉब्लेम. एवढं हळू नाही, मला समजेल असं बोल. बोलतो बोलतो. ऐक, मैत्री आहे ना आपली होणारी सून, तिचे आई आणि वडील दोघही सध्या खूप कामामध्ये व्यस्त आहेत, बिझी आहेत, त्यामुळं तारीख ठरवायला थोडासा वेळ लागणार आहे, एवढंच, बाकी काही अडचण नाही. हा बरा आहे ना? याला काही झालंय का? अरे दादा काय झालं? अरे मागच्या वेळेला या मैत्रीचे आई वडील वारले, देवाघरी गेले, निवर्तले, खपले, असं तुम्ही दोघांनी मला सांगितलं होतं. तुम्ही दोघांनी मोठ्या मोठ्याने गळे काढले होते. तुम्ही माझ्यावर रागवलाही होतात की या मैत्रीच्या आई वडिलांचा विषय का काढला म्हणून. आणि हे आता हे काय? हा नलू, काय तुझ्या लक्षात येते का? अगं त्या मागची गोष्ट सांगतोय. मागच्या वेळेस म्हणजे काय ना दादा, ते थोडा समजुतीचा घोटाळा झाला माझा, त्यामुळं गैरसमज झाला थोडा. बर, ठीक आहे. ते तुमचे भाऊ आहेत ना, शब्दाचे खूप गोळ घालतात ना, यांनी केलंय सगळं. आहे श्याम्या, काय दादा? इकडे ये. जा ना, तुम्हाला बोलवत आहे, जा. आलो, लगेच आलो. दादा काय झालं? काय दादा, काय काम आहे? नाही, काय झालं? काय नाही, कुठे काय गैरसमज झाला. हो झालं, जा ते झालं गेलं. तू घे ना विश्रांती, जा ना, मी आलोच. नाही होतं असं कधी कधी. चल तू पण चल. चल चल चल, असू दे. बरं का रे? या वेलकम वेलकम. अरे आज कधी आलात काका? सांगतो. मजा आहे का मुलाची? अगं दादा आलाय. हा दादा आलाय. हे बघ. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. May God. Happy birthday to you. हॅपी बर्थडे कोणी केले? मग कसं झालंय? असं केलं बाबऱ्यानं. विघ्नेशने केले? नाही,
बबरू जवान म्हणजे मी. बर का का केलंय? तुला आवडलं नाही का हे सगळं असं केलंय ते? नाही, आवडणं ना आवडण्याचा प्रश्न नाही. मी फक्त म्हणते कधी तुम्ही असं काही केलेलं नाही आणि आज काय एकदम म्हणजे वाढदिवस तर अजून चालू व्हायचा. असंच रे, मज्जा. मज्जा? यात कसली मज्जा? आता दरवर्षी असतंच की. आता आई ओवाळते, काहीतरी गोड खायला करते, नाही का? मग ते हे सगळं करायची काय गरज आहे? बघा काय समजूतदार पोरगा आहे. त्याला सुद्धा आवडलेलं नाहीये सगळं तुमचं. सुनबाई, मी आलोच जाऊन. नाही म्हणजे नाही आवडलं असं नाहीये, आवडले पण नसतं केलं तरी चाललं असतं एवढंच. आम्हाला असं वाटलं की तेवढी तुला जरा गंमत येईल, नाही का? मी 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 आले मी आले. अगं नलू, थांब रे, काय चाललंय तुमचं? हे सेलिब्रेशन चाललंय तुझ्या बर्थडेचं. बाय द वे दादा, आय एम प्राऊड ऑफ यू यार. एक केवढा विचार करतोस तू यार तुझ्या सगळ्यांचा. हॅपी हॅपी बर्थडे. मी आलो. मी नलू, नाही हो नाही, मला सौमित्रशी नाही खोटं बोलता आलं. त्याने लगेच पकडलं मला. नलू, तू थोडं धीराने घे. आणि काय आजच्या दिवसच तर कळ काढायची आहे फक्त. पण नाही, हे सगळं काय होऊन बसलंय हे सगळं. काही होत नाही, काळजी करू नको. कसं आहे नलू, तुला सांगतो बघ, सच दुःख आर पार्ट ऑफ आवर लाईफ. टुडे दुःख, टुमॉरो हॅपी. अहो एक 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 मिनिट बाबा. काल तुम्ही त्या मैत्रीच्या बाबांशी इंग्रजीमधून बोललात. रे तुला काय करायचं रे? आणि ए बाळ, जर तुला काही प्रसंगाचं गांभीर्य आहे का? काही इथं काय चाललंय काय नाही, तुझं काय चाललंय? मी इंग्लिश मध्ये बोललो का जपानीत बोललो काय किती का? बस हे बघ नलू. नाही नाही, एक मिनिट. कारण कसं आहे, आता तुमच्या बोलण्यावरून तुम्ही नक्की काहीतरी घोळ घातलाय असं मला वाटतंय. कसला गोळ? घोळ म्हणजे ते बोलले असतील काहीतरी एक आणि तुम्ही समजलं असाल काहीतरी वेगळं. अरे होय रे, हे असलेच आहेत. ते तुमच्याशी काहीतरी बोलले ना, ते काय बोलले ते त्यांच्याच शब्दात पहिलं सांगा. अगं तू काय हे शेंबडे पोराचं ऐकती? नाही नाही, गेल्या वेळेला एका कर्तबगार पुरुषाने फार मोठा गोळ घातला होता. अरे जिवंत माणसाला यावेळेला काय धचा मा केलाय तुम्ही ते सांगा आता. एक मिनिट इथंच थांबा, असेच थांबा, मी आत्ता फोन लावतो त्यांना. एक मिनिट, त्यावेळेला तुम्ही फोन लावणार नाही. फोन द्या इकडे. तुम्ही मला समजता कोण? खरं सांगायचंय, फोन लावा. आणि यावेळेला आई फोन लावणार आहे. आई, मी कसं परक्या पुरुषाशी असं बोलणार पटकन? मग तू परक्या बाईशी बोलू शकतेस ना. अनघा मॅमला फोन लावतो. काय राव, याला काय अर्थ आहे? किती वेळ झाला एकटा बसलेलो इथं. असंच करता तुम्ही दरवेळेला, माहितीये का? बरं झालं आपलं गिफ्ट तरी आणलंस तू. चल ठीक आहे. ठीक आहे, तुझंच आहे. माझं गिफ्ट ऋतू आणणार आहे. बाकी कितीच आहे? हाय, आले आले, रामसीता आले. हाय हाय, बरं आहेस ना आता? हा नाही म्हणलं, डॉक्टरच्या घरी बर्थडे आहे त्याचा, तर उगाच राडे नको, नाही का? नाही नाही, ही इज टोटली फाईन. हो ना? आणि आज मी याला तयार केलंय. कसा दिसतोय हा? वा, काय गोंडच दिसतंय बाळ ते. वा, मस्त आहे. भांग वगैरे मस्त काढलाय. काम कर ना, एक तीट लावून टाक ना त्याला. पीठ. और ये अमानत मैं जिंदगी भर संभाल के रखूंगी, क्योंकि ये सिर्फ मेरी है, मेरी. कुणाला देणार नाहीये मी. आपल्याला परक करून टाकलंय. नलू, आपल्या हा एवढा वाढदिवस माहितीये मला. सौमित्र मुंबईला शिफ्ट होतोय हे आपल्याला कळलंय. आपण त्याला कळू द्यायचं नाहीये, मला माहितीये.
ही मुलगी इथं काय करतेय? अरे दादा, काही सांगू नकोस मला. मी तिच्या आई वडिलांना ठामपणे सांगितलं होतं की ही मुलगी आम्हाला नापसंत आहे. आम्ही हे लग्न मोडतोय.